नाशिकमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात एल्गार महामोर्चा, हजारो भीमसैनिकांसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात नाशिक येथे समितीच्या वतीने भव्य एल्गार महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चामध्ये नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागातून हजारो भीमसैनिक, महिला, युवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनुसूचित जातींमधील जवळपास सर्व समाज घटकांचा या आंदोलनाला व्यापक प्रतिसाद मिळाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या निर्णयाला विरोध दर्शवत आंदोलकांनी शासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनुसूचित जातींच्या आरक्षणाबाबत कोणताही निर्णय घेताना सर्व 59 अनुसूचित जातींच्या समाज घटकांचा वस्तुनिष्ठ, तुलनात्मक व सामाजिक आर्थिक अभ्यास होणे आवश्यक असल्याची मागणी यावेळी करण्यात आली. महाराष्ट्रातील सर्व 59 अनुसूचित जातींच्या प्रतिनिधींना समान संधी देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले का? तसेच सर्व समाज घटकांचा वस्तुनिष्ठ व सामाजिक आर्थिक अभ्यास करण्यात आला का? असा सवाल आंदोलकांच्या वतीने उपस्थित करण्यात आलाय. यावेळी आंबेडकरी चळवळीतील विविध नेते, कार्यकर्ते, भीम अनुयायी तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मोर्चा दरम्यान विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला. दरम्यान मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शासनाने अनुसूचित जाती उपवर्गीकरणाचा विषय तातडीने थांबवावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी बोलताना नानाभाऊ पगारे यांनी शासनाला इशारा देताना सांगितले की अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात सुरू केलेला हा घाट तातडीने थांबविला नाही तर यापुढील आंदोलन केवळ नाशिकपुरते मर्यादित राहणार नाही. पुढील मोर्चा मुंबई मंत्रालयापासून थेट दिल्लीपर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. तर मोर्चामुळे नाशिक शहरात काही काळ मोठी गर्दी झाली असून विविध समाज घटकांनी एकत्र येत उपवर्गीकरणाच्या विरोधात आपली भूमिका मांडल्याने आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले होते. आपली कोणत्या जातीशी हा विरोधात मोर्चा नाही, हा बाबासाहेबांच्या विचारांना जो विरोध करणार आहे त्याच्या विरोधात हा मोर्चा आहे आपला, हे लक्षात घ्या. आणि आज पण आपण मातंग बांधवाला तो आज मी लहाना भाऊच आहे, तो काल भी होता, आज भी आहे आणि उद्या भी राहील. पण याच्यावर म्हटले 20% लोक या मनुवादीच्या गोठ्यात बांधले गेले आणि ते शब्द आवडतो मी जरा, ते जाणून बुजून जातीमध्ये कसा तेढ होईल, यांच्यामध्ये दंगली कशा पेटतील असं मोठं घाट रचलेलं आहे. हे जर आपल्याला हा डाव म्हणून टाकायचा असेल तर माझ्या बांधवांनो आता गट तट सोडा, आता फक्त निळा झेंडा धरा. मग याच्यानंतर मी या माणसांना एक सांगू इच्छितो, याच्यानंतर परत बाबासाहेबांविषयी सोशल मीडिया इकडे तिकडे आपण शब्द बोललात, या कोणत्याही महापुरुषांविषयी बोललात तर घाट आमच्याशी आहे, तशात तसं उत्तर तुम्हाला मिळेल. या सरकारला पण आम्ही इशारा करतो, आज लोकशाहीच्या मार्गाने जर तुम्ही हा आरक्षण उपवर्गीकरणाचा हा डाव तुम्ही थांबवला नाही तर उद्याचा येणारा मोर्चा हा मंत्रालयावर धडकल्याशिवाय राहणार नाही. मंत्रालय तर दिल्ली संसदवर बी यायला आम्ही तयार आहे. माझ्या बांधवांनो, आता मी जास्त तुमचा वेळ घेत नाही. आता नो गट नो तट, सर्वांनी समाजावर होणाऱ्या अत्याचार आणण्यासाठी सर्वांनी एक व्हा, या निळ्या झेंड्याखाली. आणि मी खास करून आजच्या मी या माध्यमातून युवा बांधवांना माझे सांगेल, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, भ्रष्टाच्या नादी लागू नका, आपलं आयुष्य बर्बाद करून घेऊ नका आणि गुन्हेगारीच्या रस्त्यावर जाऊ नका. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेला मार्ग सर्वात मोठा आहे तो म्हणजे शिक्षण. शिक्षण या वाघिणीचं दूध आहे, जो कोणी पिला तो भरल्याशिवाय राहत नाही. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील बातम्या तात्काळ बघण्यासाठी आजच
DJ महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा 98 22 49 99 40 आणि 89 83 15 0460. संपर्क कार्यालय पत्ता कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक हायवे लगत सांगळे कॉम्प्लेक्स चांदवड. मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड, जिल्हा नाशिक.